अध्याय 7 श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. कालिका देवी प्रसन्न झाल्यानंतर मच्छिंद्र उत्तर कोकणात हरेश्वर तीर्थस्थळी गेला. त्याने तेथे गदा तीर्थात स्नान करून पर्वत प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रदक्षिणा वाटेत त्याला शंकरपुत्र वीरभद्र मानवी रूपात भेटला. तो त्रिशूळ, डमरू आदी आयुधे धारण करून स्नान करण्यासाठी निघाला होता. मच्छिंद्राने सुद्धा नाथपंथांची भूषणे धारण केलेली होती. दोघांची भेट झाली. वीरभद्राने विचारल्यामुळे मच्छिंद्राने स्वतःचे नाव व पंथ सांगितला. शैली, शिंगी, कंथा, मुद्रा ही भूषणे कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आदी मच्छिंद्राने सांगताच वीरभद्राने त्याची व पंथाची हेटाळणी केली व त्याच्या गुरुला मूर्ख म्हटले. वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला सहन झाली नाही. तो म्हणाला, तू परनिंदा का करतोस? तुझाच गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते. ते ऐकून वीरभद्र संतप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रावर बाण सोडणार तोच मच्छिंद्र गदगदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला, कशाला सोंग आणतोस? वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का? वीरभद्रही चिडून दुरुत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला. त्याचा राग अनावर झाला तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, अरे जोगड्या, हा आला बघ बाण, मरणाला तयार हो. तेव्हा मच्छिंद्राने भस्माची चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परावर आदळली. वीरभद्र व मच्छिंद्र परस्परावर अस्त्रामागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्र प्रकट होईल त्याविरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला. वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्वच सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्राला म्हणाले, अरे कविनारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काळ जायचा आहे. तू सर्वच नाहीस करू नकोस. ते ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजिले. तेव्हा काल व महाप्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्वे व्यवस्थित वेगळी झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगवेगळे तिथे आले व त्यांनी मच्छिंद्र आणि वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सख्य करून दिले. वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युद्धात हरविणारा वीर मी पाहिला नव्हता, पण मच्छिंद्राने माझा गर्व हरण केला. मच्छिंद्रा, तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू? मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाराला फळ मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले. मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, वत्सा, संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्याचे रक्षण करीन. विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले. मग शंकराला मच्छिंद्राने नमन केले. तेव्हा मच्छिंद्राला त्याने त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, जे शब्द तू वाणीने उच्चारशील ते खरे होतील. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी वस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निमंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्राने मनकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरविले. विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो 1 वर्षभर राहिला. तो प्रत्येही मनकर्णिकेत स्नान करी व
विष्णूच्या नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्वादीचा पाहुणचार स्वीकारून 7 वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्र पृथ्वीवर पुन्हा उतरला. वज्र भगवतीच्या या पश्चिम भागातील तीर्थक्षेत्री मच्छिंद्र गेला. त्याने देवीचे दर्शन घेतले. देवीभोवती 360 उष्ण पाण्याची कुंडे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वशिष्ठ ऋषीच्या 12 वर्ष आणि 12 दिवस चाललेल्या यज्ञकाळात देवतांनी आपापल्या नावाची कुंडे निर्माण केल्याची माहिती त्याला तेथील पुजाऱ्यांनी दिली. मच्छिंद्रालाही देवीसाठी एक कुंड निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याने एका उंच जागेवर अपाश्र मंत्राचा जप केला. त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. त्या कुंडात त्याने अग्निमंत्र म्हणून बाण सोडला. त्यामुळे अग्नीमुळे उष्ण पाणी निर्माण झाले. स्वतः मच्छिंद्राने त्यात स्नान केले व वज्रेश्वरीला स्नान घालून तिची पूजा केली. त्यामुळे देवी प्रसन्न होऊन प्रकट झाली व तिने मच्छिंद्राला तेथे 1 महिनाभर राहण्यास सांगितले. मच्छिंद्राने तिला तिच्या नावाची हकीकत विचारली. वशिष्ठाच्या यज्ञात ऋषींनी इंद्राचा आदर राखला नसल्यामुळे चिडून सर्वांवर त्याने वज्र फेकले. त्यावेळी दशरथी रामाने भक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण जेव्हा वज्रावर मारला तेव्हा मी दर्भातून प्रकट होऊन वज्र गिळले. इंद्र रामाला शरण गेल्यानंतर त्याचे वज्र रामाने परत दिले व माझी येथे स्थापना केली. त्याने मला भोगवती नदीच्या पाण्याने स्नान घातले व माझे नाव वज्रवती ठेवले. फलश्रुती: या अध्याय पठणाने मनातील चिंता दूर होतील, पुनर्जन्मापासून सुटका होईल. अशा रीतीने अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 8. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे द्वारकेला गेले. तेथून पुढे शरयू नदीकाठी वसलेल्या अयोध्येत गेले. तेथे रामवंशीय पाशुपत राजा राज्य करत होता. तो सैन्यासह राम मंदिरात दर्शनासाठी गेला. त्याच वेळेस गर्दी नको म्हणून मच्छिंद्रनाथाला द्वारपालाने अडवून मागे ढकलले. त्याचा मच्छिंद्रनाथाला खूप राग आला. परंतु चाकरावर रागवण्यापेक्षा राजाला शिक्षा करण्याचं त्याने ठरवले. पण राजा प्रजेचा पालक असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा करण्यात अर्थ नव्हता. म्हणूनच राजाने जेव्हा राममूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला तेव्हा मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्र टाकून राजाच्या दिशेने ते फेकल्यामुळे राजाला त्या अवस्थेतून उठताच येईना. कोणतरी योग्याच्या अपमानामुळेच असे घडले असावे असा तर्क लोकांनी करून त्या योग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. द्वारपालाने मच्छिंद्रनाथाचे नाव सांगताच सर्व मंत्री शरण आले. त्यांची दया आल्यामुळे मच्छिंद्रनाथाने विभस्र मंत्र जपून राजाला सोडवले. मच्छिंद्रनाथांना राजाही शरण गेला. त्यांच्या दर्शनाने त्याला आनंद झाला. त्याने मच्छिंद्रनाथांना सन्मानाने राजवाड्यात नेऊन त्यांचा सत्कार केला. राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतक्या मनोभावे केली की त्याच्यावर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला. तो म्हणाला, राजा, तुझी काय इच्छा आहे ती मला सांग, ती मी पूर्ण करेन. तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, महाराज, मी रामचंद्रांच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेन. मच्छिंद्रनाथाने त्याचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र, वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला, सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षणास्त्रामुळे अश्व अरुणासह निचेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्याचे मुख्य ब्रह्म, विष्णू व शंकर पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता, पण त्याने सूर्याची अशी वाईट स्थिती केल्यामुळे ते दुःखी झाले. त्यातला विष्णू मच्छिंद्राला म्हणाला, मच्छिंद्रा, या जगन्मित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस? मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशजाची साधी इच्छा तरी पूर्ण केली आहे का?
विष्णू म्हणाला, मग तुझी काय इच्छा आहे? मच्छिंद्र म्हणाला, पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्यांची इच्छा आहे, ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे. आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या ठाई राहून सिद्धी दिली पाहिजे. विष्णू म्हणाला, तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करील, तू त्याला आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून आधी या राजाला रामप्रभूंचे दर्शन घडवा, मगच सूर्याला सोडीन. त्याचे हे बोलणे झाले न झाले तोच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्यांचे दर्शन होताच भगवान शंकरांना अत्यंत आनंद वाटला. पाशुपत राजाला खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले. तोच रामाने त्याला उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्रा, तुझे नाम सर्व नामात श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे, आणि जर तशी इच्छा नसली तर कोदंड सज्ज करावे व माझ्याशी युद्धाला यावे. मच्छिंद्रनाथाच्या वीरश्रीयुक्त बोलण्याने राम सुखावला. दत्तात्रयाने तुला सर्व विद्या दिल्या. सर्व देव तुझ्या मंत्रांच्या पाठीशी आहेत. तुझ्या मंत्रात माझे नाव येताच मी सर्व शक्तीसह तुझ्या सहाय्याला येईन. आपण दोघेही विष्णूचेच अवतार आहोत, म्हणून एकच आहोत. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवले, खरंच तू धन्य आहेस. आता तरी सूर्याला सावध कर. हे रामाचे संभाषण ऐकून मच्छिंद्राबरोबरच सर्व देवांनाही आनंद झाला. मच्छिंद्राने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतल्याने सूर्य बंधमुक्त झाला. आपल्याला कोणत्या योग्याने बद्ध केले हे पाहण्याची इच्छा सूर्याने आजूबाजूच्या देवांजवळ व्यक्त केली. देवांच्या विनंतीवरून चंद्रास्तपाद्वारे मागे पुढे 2 शीतल चंद्र निर्माण करून पर्जन्यास्त्राने थंड पाणी सतत पडत राहील ही योजना करून मच्छिंद्रनाथ सूर्याला भेटले. मच्छिंद्र म्हणजेच कवी नारायण कलियुगात ईश्वरी कार्य करीत असल्याचे विष्णूने सांगितल्यावरून सूर्याने त्याला वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे वचन दिले. अरुण, सूर्य व सर्व देव, राम, लक्ष्मण हे सर्व स्वस्थानी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने राजाला बरोबर घेऊन मंदिरात श्रीरामाची पूजा केली. अयोध्येच्या पाशुपत राजाचा निरोप घेतल्यानंतर तो वंग देशात गेला. फलश्रुती. या अध्याय पठनाने देशांतरीचा मित्र भेटीस येईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 9. 12 वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात येऊन गेला होता. आज परत एकदा त्या गावात आला असताना त्याला ती घटना आठवली. योगायोगाने तो आज त्याच सर्वोदय पाल या गौड ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला आला. अलख निरंजन म्हणताच गृहिणी सरस्वतीबाईने त्यांना भिक्षा घातली. तेव्हा मुलगा कोठे आहे असे मच्छिंद्राने विचारताच सरस्वतीने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर दिले. मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले. मी मंत्रून दिलेले भस्म खाल्ले नव्हते का असे त्यांनी विचारताच शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता उकिरड्यावर टाकल्याचे सांगून तिने आपला अपराध कबूल केला आणि क्षमेसाठी मच्छिंद्रनाथासमोर दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची ती अवस्था पाहिली. तो म्हणाला, माही उठ, ते भस्म तू कोठे टाकलेस? ती जागा मला दाखव. त्याचे हे शब्द ऐकताच सरस्वतीच्या जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते, चला मी आपल्याला ती जागा दाखवते. तिने बाहेर दूर असलेला एक मोठा कचऱ्याचा ढीग दाखवला. त्याचे मच्छिंद्रनाथ ते पाहताच उभा राहिला. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले. मग त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावीत आहे. 12 वर्षे तू या गौरात राखीखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस, बाहेर ये. आणि काय आश्चर्य, त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा. ती बाई चकित झाली. मच्छिंद्रनाथांनी तिला फावडे आणण्यास सांगितले. धावत जाऊन तिने फावडे आणले. आसपासचे लोक जमले. त्यांनीही मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. ढीग उपसला तर खाली 12 वर्षाचा तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. त्याचा तापसवेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य, मस्तकावरील कुरळ्या केसांचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेपणाने तो घालविला म्हणून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आता रडून काय उपयोग? हा तुझा मुलगा नव्हेच. इथे थांबू नकोस, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल.
ती बिचारी रडत रडत घरात गेली. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला प्रणवाची योगदीक्षा दिली. त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला. अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला. भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत ते देशभर फिरू लागले. जाताना कनकगिरी नावाचे एक गाव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भूक लागली होती. गोरक्षनाथाला त्यांनी भिक्षा मागण्यास पाठवले. गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला. तिथे पितृश्राद्ध झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने जय अलख निरंजन अशी हाक देऊन भिक्षा मागितली. घरातल्या बाईंनी त्याला षड्रसांनी युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत गेला. दोघांनी ते अन्न संपविले. मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला. गोरक्षाने लगेच म्हटले, गुरुजी, मनात काय आहे तुमच्या? मच्छिंद्रनाथ म्हणाला, बाळा, मनात येते वडे किती चांगले झाले आहेत, आणखी आणले असतेस तर. मच्छिंद्रनाथ झोळी घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, माई, माझ्या गुरुजींना वडे खूप आवडलेत, कृपा करून मला आणखी वडे द्या. ती स्त्री म्हणाली, एकदा भरपूर भिक्षा घातली, ती आतिथ्याची आता किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते दे, मग देईन वडे. गोरक्षनाथ म्हणाला, काय हवे ते मागा माई, गुरुसाठी मी काहीही देण्यास तयार आहे. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, तुझा एक डोळा काढून दे. गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खुपसून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. माई, घ्या हा माझा डोळा, आता वडे द्या. त्याचे ते घोर कृत्य पाहून ती स्त्री भयभीत झाली. रडत रडत ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजवर कोपू नकोस, हा डोळा पण आणि हे वडे पण घेऊन जा. गोरक्ष धावतच मच्छिंद्राजवळ आला आणि म्हणाला, गुरु महाराज, हे घ्या वडे. वडे घेऊन आलेल्या गोरक्षाने एक डोळा झाकून घेतला होता. मच्छिंद्रनाथांनी शंका येऊन विचारताच डोळा जरा लाल झाला. पण काळजी करण्याचं कारण नाही अशी बतावणी गोरक्षाने केली. तरी मच्छिंद्रनाथांचे समाधान झाले नाही. तुझा डोळा दाखवल्याशिवाय मी वडे खाणार नाही असे त्याने म्हणताच गोरक्षाने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. गोरक्षाने हात व पट्टी बाजूला काढताच मच्छिंद्रनाथांना रक्ताळलेली खोबंद दिसली. त्याच्या अलौकिक गुरुभक्तीने ते गहिवरले. त्यांनी संजीवनी मंत्राद्वारे डोळा पूर्ववत केला. त्यानंतर मात्र त्यांनी गोरक्षनाथांना दत्तात्रयाने दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यातच शिकवली. फलश्रुती, या अध्याय पठनाने 14 विद्या व 65 कलांचे शिक्षण मिळेल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 10. मच्छिंद्रनाथांनी रसशास्त्र, काव्य, वेदशास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकवल्या. नाना आश्रयी देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले, अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखा जाणता केले. एकदा गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्यावेळी मच्छिंद्रनाथ बाहेर गेला होता. आजूबाजूला मुले खेळत होती. मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैलगाडी बनवून देण्याची विनंती केली, पण ती त्याने अमान्य केली. शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली, पण काही केल्या गाडीवान बनवता येईना. परत मुलांनी काकुळतेने गोरक्षनाथाला विनंती केली. नाईलाजाने त्याने होकार दिला. त्याने तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवून हाताने चिकणमातीचा लहानसा मनुष्यकृती पुतळा बनविला. त्या संजीवनी मंत्राच्या परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन खरोखरीचा बालक निर्माण होऊन तो रडू लागला. त्याची ती अद्भुत करणी पाहून मुले घाबरली. भूत भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, भिवू नका, चला मला दाखवा, मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईल. पण त्याने तुम्ही जवळ जाऊ नका, दुरूनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली व त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखवले. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. मुलाचे ट्याहाट्याह करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते काही त्याला समजले नव्हते. मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले, हा करभाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले.
सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचारत सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळत होतीच. घरोघरच्या बायका, अगं बाई, हा कोण गोसावी म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे आले. विचारू लागले, काय रे, मुलांना का भीती दाखवतोस? हे कोणाचे मूल आहे? पळवून आणलेस का काय? तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्षनाथ नावाचा माझा एक तरुण शिष्य आहे. तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहे तो. मच्छिंद्रनाथाची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. त्या मुलाचीच गोरक्षला भीती वाटते, याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही सांगितले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल, आपण त्या मुलाचे पालनपोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारच प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनातले हा बालक वाढवणे हे काही या योग्याकडून होणार नाही. कोणीतरी स्त्रीचे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवलं, गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई चांगलीच दयाळू स्त्री आहे. या दोघांना मुलबाळ नाही. हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला असे सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे. त्याची थोरवी गहन आहे म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन नीट कर. तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष इथे येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. गंगाबाई, मधू या ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथाने देऊ केलेल्या गहिनी नामक बालाचा स्वीकार केला. मग गंगाबाई म्हणाली, तुम्ही जोगी असताना 12 वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता व आशा कशाला ठेवता? त्यावर मच्छिंद्राने सांगितले, हा मुलगा तुझाच म्हणून याला जग ओळखेल. पण गोरक्षनाथ मात्र 12 वर्षानंतर येथे येऊन त्याला योग दीक्षा देईल. हेही खरं आहे. काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्ष तीर्थयात्रेसाठी बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. फलश्रुती, या अध्याय पठनाने स्त्रीदोष नष्ट होतील, मन निर्मळ होईल आणि संतती जगेल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 11. गोरक्षाला घेऊन मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमी आले. तेथे शंकराची प्रार्थना केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले, हा गोरक्ष म्हणजे हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिली तेव्हाच या देहात मी त्याला पाहिले. मी त्याच्यावर प्रसन्न आहे. गोरक्षाने विद्याभ्यास जरी केलेला असला तरी मनोजय तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच. तू याला येथे ठेवून कठोर तप करून घे. गोरक्षाला तिथेच तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थाटनास निघाला. गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकराने योग साधनेस बसविले. मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थे पाहत पाहत 12 वर्षे फिरला. शेवटी तो रामेश्वरास गेला. तेथे त्याने समुद्र स्नान केले व मारुतीचे दर्शन घेतले. मच्छिंद्रनाथाला पाहताच आनंदित झालेला मारुती म्हणाला, मागे आपण भेटलो होतो त्याला 24 वर्षे झाली. आठवते ना तुला? तू मला पूर्वी श्रीराज्यात जाईन असे सांगितले होते. आता तुझी काही अडचण ऐकणार नाही. आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर. मच्छिंद्रनाथाने यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले व मारुती व मच्छिंद्र वंग देशाच्या पलीकडे श्रीराज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची मोठी राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. ती राणी सर्व कलांमध्ये निपुण होती. तिने त्यांचे स्वागत केले. मारुती म्हणाला, तुला मी वचन दिले होते की मच्छिंद्रनाथ नावाचा एक योगी येथे येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करेल. तोच हा मच्छिंद्रनाथ. मैनाकिनीला फारच आनंद झाला. मारुतीला तिने वचनातून मुक्त केले. मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषयोपभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिला. सर्व वैभवे त्याच्या
पायाशी लोळत होती. रत्नखचित सुवर्णांचे मौक्तिकांचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी व शृंगाराची सर्व साधने उपलब्ध होती. मच्छिंद्रनाथ तेथेच राहत असता मैनाकीने त्याच्यापासून गरोदर राहिली व योग्य काळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवले. मीननाथाच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. मच्छिंद्र मारुतीच्या सांगण्यावरून श्रीराज्यात गेला आणि मोहाने तो तेथेच राहिला होता. हस्तिनापुरातील जनमेजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा हा राज्य करीत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन 2000 पेक्षा जास्त वर्षे उलटली होती. बृहद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलावून सोमयोगाला आरंभ केला. बृहद्रवाने केलेल्या यज्ञात 1 वर्षपर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तुष्ट झाला असताना नवनारायणांपैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला. यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती आला. ब्राह्मणांनी राजाला या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बालकाला दिले. ते सुंदर रूपडं पाहून राजा मोहून गेला. त्याने लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्याजवळ जाऊन तो बालक दाखवला व तिला म्हटले, तुला मीनकेत हा पुत्र आहेच. त्याचा हा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे. तिला पुत्रस्पर्श होताच वात्सल्य उरी भरून वाहू लागले. जाळात त्याचा जन्म झाला म्हणून जालंधर असे त्याचे सार्थ नाव ठेवले. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली. मीनकेत व जालंधर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालंधर हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्याचे उपनयनही राजाने मोठ्या थाटात केले. मग तो जरा मोठा झाल्यावर बृहद्रवा त्याच्या विवाहाचे बेत करू लागला. पण विवाहाच्या विचाराने जालंधरच्या मनात खळबळ उडून तो गुपचूप राजधानीतून बाहेर पडला. महाराज, जालंधर हा अग्निकुंडात जन्मलेला दैवी पुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. तो अयोनिसंभव आहे. त्याला मरण नाही. त्याला कसलेही भय नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हा तरी निसंशय भेटेल. असे मंत्र्याचे विचार ऐकून राजा कसे तरी मन आवरून राजकार्यात लक्ष घालू लागला. जालंधर राजधानीतून निघून एका जंगलात थकल्यामुळे दरीतील एका घनदाट वृक्षाखाली झोपला असताना त्या अरण्यात वणवा पेटला. त्यामुळे झाडे होरपळू लागली. पक्षी दूर दूर जाऊ लागले. पशु सैरावैरा धावू लागले. अनेक जण अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. 4 दिशांनी अग्नी निद्रिस्त जालंधराजवळ आला. त्याला पाहताच हा आपलाच पुत्र असल्याचं लक्षात आल्यामुळे अग्नीने त्याला उठवले. त्याला त्याच्या जन्माची कथा सांगून अग्नीने मीच तुझा पिता व माता असल्याचे सांगितले. या अध्याय पठनाने अग्निभय नष्ट होईल. तसेच अनेक दोष नष्ट होऊन संतती प्राप्त होईल. अध्याय संपला.